हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे कोकण नगरी. कोकण नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि शिमगा कोकणामध्ये आला आहे आणि शिमग्याचा जो सण असतो तो कोकणामध्ये सुरू झाला आहे. आता गोडे सण, तिखट सण चालू पण होतील. सो काही लोकं गोडे सण करून काही जणांचा होम लागतो. गावं जी गावं आहेत त्यांचं, काही लोकं तिखट खाऊन होमावरती जातात, त्यांचं तेव्हा लागतं. तर अशा पद्धतीने आता जे होम लागणारे असतात ते आता चालू होतील. आणि आमचासुद्धा होम असतो. सो आमच्या गावाचा होम असतो ते आम्ही तिखट सण, म्हणजे तिखट सण जे असतात, गोडे सण, तिखट सण असतात. सो उद्यापासून आपले गोडे सण आणि तिखट सण चालू होणार आहेत. सो उद्या आहेत गोडे सण. तर गोडे सण म्हटलं की घरामध्ये गोडधोड सगळं बनतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे असं की शिमगा म्हटलं की सगळ्यात पहिला येतं ते म्हणजे पुरणपोळी. सो होळी पुरणाची पोळी असं म्हटलं जातं. बोंबा मारल्या जातात कोकणामध्ये. आणि आता शिमगा आलाच जवळ. सो आता पालखी वगैरे सगळं जी काही प्रोसेस असते कोकणामधली, पालखी पहिला देवाचा होम लागतो, त्याच्यानंतर मग बाकीचे आपले गावचे होम लागतात. सो देवातले जे काही मंदिर असतात त्यातली त्यांची जी काही पालखी असते ती पालखी बाहेर काढली जाते. त्याच्यानंतर देवाची पहिली होळी लावली जाते. पहिली देवाची होळी आग लागल्यानंतर मग बाकीच्या गावांमध्ये जे काही असतात होळी, त्यांना आग लागते. तर उद्या आहेत गोडे सण. आणि तुम्हाला माहिती आहे गोडे सण म्हटले की गोडधोड सगळं आलंच. तर तुम्हाला बघायला मिळतील. हा बघा, आपण सगळ्या काजूसुद्धा आणलेल्या आहेत. आणि म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूया डायरेक्ट काजूंवरती. आत्तापर्यंत आपण खूप सारे असे व्हिडिओज मी तुमच्यासमोर आणलेत. काजू लागल्यापासून म्हणजे मोहर येण्यापासून ते फवारणी असेल, ज्या काही गोष्टी असतील ते तुम्हाला सगळ्या दाखवल्यात. सो म्हटलं चला आज पण तुम्हाला दाखवूया. तुम्ही एवढं कधी काजू बघितले आहात का? नाही ना? सो बघा. म्हणूनच आपण काजू वगैरे काढलेले आहेत. उद्या गोडे सण आहेत, त्याची जी काही भाजी लागते गोडे सणाला आपण बनवतो, तर ते आपण बनवणार आहोत. आणि त्यासाठी जी भाजी वगैरे असते ती. आणि शिमगा स्पेशल सगळ्यांच्या घरात या दिवशी तुम्हाला काजूची भाजी बघायला मिळेल. म्हणजे काजूची भाजी केली जाते स्पेशल शिमग्यामध्ये. आणि पालखी वगैरे आल्यावरसुद्धा घरामध्ये आपल्या काजूची भाजी असते. आपल्याकडे तर कंटिन्यू म्हणजे दरवर्षी आपल्याकडे काजूची भाजी असते. आणि आता तुम्हाला बघायला मिळतात एवढ्या सगळ्या आपण काजू काढलेल्या आहेत. प्लस ह्याच्यामध्ये ज्या सुक्या होतात आपण बाजूला काढलेल्या आहेत. तर ही ज्या सगळ्या तुम्हाला काजू सगळ्या दिसतात, त्यांची आपण अर्धे सुकवणार आहोत, अर्धे भाजी करणार आहोत. आणि उद्या आपले गोडे सण आहेत. सो गोडे सणांची जी तयारी असते ती आदल्या दिवशीपासूनच सुरुवात असते. जसं की गोडे सण म्हटलं की पहिली पुरणपोळी म्हणजे डोळ्यासमोर येते. तर काही जण पुरणपोळी बनवतात, काही जण शेंगा बनवतात, ओल्या नारळाच्या शेंगा असतात त्या बनवतात. किंवा म्हणजे कशाचे गव्हाच्या पिठाच्या बनवतात. सो अशा पद्धतीने गोडे सण असतात ते कोकणामध्ये केले जातात. आणि तिखट सणाच्या वेळी तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे चिकन असतं, मटण असतं, वडे असतात. सो असं तिखट सण केले जातात. सो मच्छी असेल तर मच्छीसुद्धा केली जाते. सो गोडे सण, तिखट सण हे दरवर्षी कोकणामध्ये साजरे केले जातात. आणि त्यानंतरच मग आपल्या होमाला वगैरे आग लागते. गावचा होम असेल, म्हणजे पूर्ण गावाचा होम असेल त्या दिवशी. तर आमच्या गावचा जो होम आहे तो लागतो, म्हणजे तिखट सण खाऊन मग होमावरती दुसऱ्या दिवशी पहाटे लागतो. तर अशा पद्धतीने होम लागले जातात. गोडे सण, तिखट सण त्याच्यावरून दाखवले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकासूर जो असतो तो ह्या दिवसांमध्ये बाहेर पडला जातो. जेव्हा पालखी बाहेर पडते त्याच प्रकारे आपले संकासूरसुद्धा बाहेर पडतो. आणि नंतर जेव्हा सगळी गावं घेऊन झाल्यानंतर, गावं म्हणण्यापेक्षा ज्या गावांमध्ये ज्या वाड्या आहेत त्या पूर्ण घेऊन झाल्यानंतर मग देव आणि संकासूर असतो ते देवळात जातात. तर अशा पद्धतीने मी थोडंफार तुम्हाला सांगितलं. तुम्हाला अजून बघायला मिळेल पुढे. सो आपला गावचा होम असतो प्लस आपल्या वाडीचा होम असतो, ते मी सगळं सांगणार आहे. दाखवणारसुद्धा आहे, व्हिडिओसुद्धा येतीलच लवकरच. सो उद्यापासून आहे गोडे सण. सो गोडे सणाची तयारी बघा. काजूंपासून म्हणजे पहिला काजूची भाजीपासून गोडे सणांची सुरुवात करणार. सो उद्या आपल्या घरी काजूची भाजी असेल. सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला, थोडीफार मी त्याच्यात माहितीसुद्धा सांगितली की कशा पद्धतीने गोडे सण, तिखट सण साजरे केले जातात. आणि काही जणांचा होमसुद्धा लागलेला आहे. काही जी गावं अशी आहेत, थोडक्यात जानोळे असेल, त्या जानोळ्याचा पण होम लागलेला आहे. सो आमचा अजून लागायचा आहे, 2 दिवस आहेत, 2 दिवसानंतर लागणार. सो व्हिडिओ लवकरच येईल. म्हणजे होम सजवण्यापासून ते पूर्ण जी काही प्रोसेस असते ती सगळी सांगणार आहे.
म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल. सो खूप गर्दी असते त्याच्यामुळे तेव्हा पण तुम्ही बघू शकता. आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवावे का बघा किती साऱ्या काजू आहेत. आणि ह्या सगळ्या आहेत आपल्या बागेतल्या काजू. बघू शकता तुम्ही. सो उद्या गोडे सण आहेत आणि गोडे सणामध्ये मगाशी सांगितल्याप्रकारे सगळ्यांच्या घरामध्ये काजूचीच भाजी असते. म्हणजे गोडे सण याच्याने पण ओळखले जातात. भाजी पण वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात, पण त्याच्यामध्ये एक भाजी म्हणजे ही काजूची असतेच असते. आणि ह्या सीझनमध्ये काजू आहेत त्याच्यामुळे काजूचीच भाजी असते. मार्चमध्ये तर काय काजू असतात त्याच्यामुळे काजूची भाजी आपल्याला केलीच जाते. तर उद्या आपल्या घरामध्ये बघूया काय काय बनलं जातं. तुम्हाला तर मी दाखवेनच. सो तुम्हीसुद्धा कमेंट करा की तुमच्याकडे गोडे सण कसे सेलिब्रेट केले जातात किंवा गोडे सणाच्या दिवशी कसं घरामध्ये काय काय केलं जातं किंवा कशा पद्धतीने तुम्ही गोडे सण सेलिब्रेट करता ते पण तुम्ही कमेंट करू शकता. आणि सो सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो मी थोडक्यात बनवला आहे. म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती दिली की कोकणामध्ये कशा पद्धतीने ते सण कसे सेलिब्रेट केले जातात. त्या सणांमध्ये कुठल्या भाज्या बनवल्या जातात किंवा ओव्हरऑल मी सांगितलं जसं कोकण तुम्हाला माहिती असेल वेगवेगळ्या पद्धतीने ओळखलं जातं. मग तुमचं पर्यटन असेल किंवा मग सण असतील त्याच पद्धतीने कोकणातले असे काही जेवण पण त्याच पद्धतीने ओळखलं जातं. तर गोडे सण, तिखट सण तेही ओळखले जातात. तर अशा पद्धतीने कोकण हा पूर्ण सगळ्या गोष्टींनी अनुभवता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या गोष्टींनी बहरलेला आहे. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावं थोडीफार काजू पण दाखवाव्या की एवढ्या भाज्या बघा किती काजू आहेत. आणि म्हटलं चला उद्या गोडे सण आहेत. सो गोडे सणाची जी काही तयारी असते ते पण तुम्हाला दाखवावी. सो बघितले असेल तुम्ही काजू वगैरे आपल्या मस्तपैकी. सो आपण काजू कापणार आहोत. काजू कापल्यानंतर उद्या भाजी करणार आहोत. उद्या काय आपल्या घरी बनणार आहे गोडे सणानिमित्त सो मी तुम्हाला उद्या डायरेक्ट दाखवेन. सो आत्ता इथे थांबूया. असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू. पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो ऑलमोस्ट आपल्या चॅनलवरती 6K व्हायला आले आहे. सो लवकर 6K बनवा आणि असंच आपलं चॅनल ग्रो होऊ देत. सो तुमचा सपोर्ट कायम हवा आहे. त्यासाठी नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळीकडे शेअर करा. सो चला आता इथे थांबूया. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.